राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे। तसेच ठिकठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। याआधी बीड, परभणी तर आज पुण्यात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चाला सर्व पक्षीय नेत्यांसोबतच संतोष देशमुख यांचं कुटुंब मनोज जरांगे देखील उपस्थित होते। मात्र मनोज जरांगे पाटील यांना मोर्चातून माघारी आपल्या गावी जावं लागलं। नेमकं काय घडलं की जरांगे पाटील हे तातडीने घरी गेले, चला तर जाणून घेऊया। मनोज जरांगे पाटील यांच्या चुलत भावाचे अपघाती निधन झाल्याने त्यांना पुण्यातून पुन्हा आपल्या गावी जावं लागलं। चुलत भावाच्या अंत्यविधीला जाण्यासाठी जरांगे पाटील पुण्यातून निघाले असल्याची माहिती मिळाली। त्यामुळे जरांगे पाटील हे आजच्या जन आक्रोश मोर्चाच्या मंचावर दिसून आलेले नाही। दरम्यान सुरेश धस यांनी मोर्चेसाठी जमलेल्यांना संबोधित करताना त्याबद्दलची माहिती दिली। सुरेश धस बोलताना म्हणाले, आता मनोज दादाच्या कुटुंबातील त्यांच्या चुलत भावाचं निधन झालं। आता मनोज दादांच्या कुटुंबातील त्यांच्या चुलत भावाचं निधन झालं असल्यामुळे ते येथे येऊन परत गेलेत। 5:30 वाजता ते त्यांच्या मातोरी या गावावरून निघाले होते। इथपर्यंत आले, परंतु दुर्दैवी घटना घडल्यामुळे ते परत गेले। तर असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।